नाही, असे चाचपणी आहे ही. कालच महाविकास आघाडीची आमची बैठक झाली. पवारसाहेब, उद्धवसाहेब, आम्ही सगळे काँग्रेसचे तीनही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित होतो आणि काल यावर चर्चा झाली आणि लवकरच आमचा तीनही पक्षाचा एक सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची चर्चा सुद्धा आम्ही काल केली. ते तारीख आणि स्थळ मुंबईत असणार आहे, ते तारीख आम्ही कळवणार आहोत. त्यामुळे आमची आघाडी आहे, आघाडी मजबूत आहे, आघाडीमधूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं अंदाज घेत असतो, त्याचा तो एक भाग आहे. इथे स्वतंत्र लढण्याचा कुठलाही संबंध नाही आणि सध्या तरी आम्ही आघाडीमधूनच चर्चा सुरू आहे आणि आघाडीमधूनच निवडणूक लढायचं. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आमचं आता ठरलेलं आहे. नवाब मलिक महायुतीत नको अशी संघ वर्तुळातील नेत्यांची भूमिका आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी म्हटले की नवाब मलिक महायुतीत आलं तर नुकसान होऊ शकते, मोठा रोष आहे नवाब मलिकांच्या विरोधात. नाही, मी ते सांगितलं ना, ते देवेंद्रजींनी त्या संदर्भात खुलासा केला पाहिजे. आपले भाजपचे नेते की त्यांना हवं आहे की नको आहे. केवळ ज्या मलिकांचा वापर मतासाठी करायचं ठरवलं असेल तर तेही स्पष्ट केलं पाहिजे. आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून मलिक तिकडे बसले असतील आणि तिकडे त्यांना घेतलं असेल तर मतासाठी घेतलं आहे. म्हणजे भाजपाला सोयीचं काम चालतं काय, वापरा आणि फेका त्यांची वृत्तीच आहे. भविष्यात ते दिसेल. पण आज जे अभद्र सगळे भ्रष्टाचारी जमा करून सत्ता स्थापन केली त्यावेळेस गोड वाटलं का या सगळ्यांना, आता फळं खाताना? आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर यांना तीच फळं कडू लागायला लागली, असा त्याचा अर्थ होतो. रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिलेली आहे त्या हॉटेल संदर्भात. नाही, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे. त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे. कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये, तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो. हे आतापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही. म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण संपवून टाकायचे. पुण्यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला कारवाईला गेल्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. आता आत्मचिंतन करावं गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी. कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे, किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे. दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा, दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल मारलं जात असेल तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही राज्यात. ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. पावसाची मोठी तूट आहे, काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट आहे, मोठं संकट आहे दुबार पेरणीचं. पावसाने आता सलग काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस आला नाही आणि जमिनीची पापुंद्रा सुद्धा ओला झाला नाही. त्यामुळं जी काही पेरली होती, पावसाची प्रतीक्षा, पावसाचा अंदाज घेऊन जी पेरणी झाली होती ती आता संपूर्ण वाया गेली आहे. याचा आम्ही उद्याला परवाला आम्ही हा विषय मांडू. लगेच दुबार पेरणीसाठी बियाणे आणि मदत शेतकऱ्याला सरकारनं केली पाहिजे, ही मागणी आमची उद्या परवा असणार आहे. काल सरसंघ चालक आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली संघ मुख्यालयात. आगामी काळातली जे काही निवडणुका आहेत, लोकसभेत झालेला पराभव, या सगळ्याच्यावर चर्चा झाल्याची माहिती नाही. चांगलं ते शेवट आहे तर विचारधारा तीच आहे ना. ज्या विचारधारेशी ते जोडले आहेत त्यांची मदत लागते. जरा नशा आली होती मधामध्ये डोक्यात दिल्लीतल्या काही नेत्यांना की आम्ही भारतीय जनता पक्षाला आता संघाची गरज नाही, पण आता निकालानंतर पुन्हा संघाची गरज पडली असेल, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण विचारधारेवर जो पक्ष ज्या उभा आहे त्याच्याबरोबर त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि तो विचार म्हणजे मनुस्मृती जपणाराच विचार आहे. तो बहुजनावर लादून निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटेजी ते उत्तम करू शकतात, त्याचा तो एक भाग आहे. जरांगे पाटील आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. असं कळतं की आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ लवकरच त्यांना भेटणार आहे. नाही, भेटू द्यात, सगळ्यांनाच भेटलं पाहिजेत. आंदोलनकर्ते आहेत, हाकेकडेही गेले होते, यांनाही भेटलंच पाहिजे. जरांगे पाटलांनाही भेटलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, मध्यम तोडगा काढला पाहिजे. आता आमचे सर्वपक्षीय बैठक
ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात या आंदोलनासंदर्भात शासन घेणार होतं, सरकार घेणार होता, पण ते पुढे तारखा चालल्या आहेत. मला वाटतं की सोमवारला ही बैठक आयोजित केल्याची मला माहिती मिळते. अजून तरी मला निमंत्रण मिळालं नाही सर्वपक्षीय बैठकीचं. निमंत्रण मिळालं तर आपण त्या ठिकाणी जाऊ आणि यावर एक मध्यम मार्ग कसा काढता येईल की ओबीसीच्याही आरक्षणाचं संरक्षण करताना मराठ्यांना आरक्षण देत मराठ्यांचं जे हक्क अधिक गरीब मराठा समाजाचा जी जरांगी मागणी करतायत ते कसं आपल्याला पूर्ण करता येईल हा मध्यम मार्ग शासनाने काढावा. त्यासाठी ती बैठक आयोजित केली आहे. जरांगेंनी असे म्हटलं की हे शांतता यात्रा आहे, याला छगन भुजबळ गालबोट लावू शकतात. नाही, तो काय आता मी त्या वादात पडत नाही. भुजबळ आणि जरांगेच्या वादात मला पडायचं नाही, कारण कुठलाही समाज एकमेकाचा दुश्मन नाही आणि नेते भांडून समाज एकमेकाच्या विरुद्ध उभं करण्याचं पाप कोणीही करू नये. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे. आपण सकाळी उठल्यानंतर एकमेकाला रामराम करून दिवसाची तयारी करतो. तो दिवस वाईट घालवू नये अशी दोघांनाही आमची विनंती आहे. अतिवृष्टीच्या पैशामध्ये बोगस शेतकऱ्यांच्या नावे मोठे पैसे वळवण्यात आल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यामध्ये पुढे आलेला नाही, महाराष्ट्रातच होतो आहे. अधिकारी संगनमत आहे 3-4 विभागाचं. सहकार विभाग आहे, यामध्ये पैसे वळवताना बँका आहेत, कृषी विभाग आहे. हे सगळे मिळून आपल्या हिस्सा